उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठं गृहप्रदर्शन म्हणून नरेडोको आयोजित होमेथॉन हे सांगता येईल। या प्रदर्शनाची सांगता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाली। नरेडोकोच्या माध्यमातून शहरात बांधकाम व्यावसायिकांच्या गृहप्रकल्पांमुळे नाशिकच्या लौकिकात अधिकच भर पडल्याचं प्रतिपादन महाजन यांनी केले। तसेच यात आणखी विशेष म्हणजे मंत्री गिरीश महाजन यांनी या कार्यक्रमात नाशिकचे सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक चंदे यांच्या स्टॉलला भेट दिली। नरेडोकोच्या वतीने डोंगरे वसतिगृह मैदान येथे आयोजित होमेथॉन 2023 प्रॉपर्टी एक्स्पोचा सोमवारी मोठ्या उत्साहात समारोप झाला। या प्रसंगी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह आमदार देवयानी फरांदे, जिल्हाधिकारी जयेश शर्मा, भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, भाजप महानगराध्यक्ष प्रशांत जाधव, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते। 5 दिवस सुरू असलेल्या या होमेथॉनला नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। अतिशय कमीत कमी किमतीपासून ते उच्च दरांच्या प्रॉपर्टी नाशिककरांना एकाच ठिकाणी यावेळी बघायला मिळाल्या। मंत्री गिरीश महाजन यांनी आवर्जून बांधकाम व्यावसायिक दीपक चंदे यांच्या स्टॉलला भेट दिली आणि तेथील प्रोजेक्ट्स बघून ते अवाक झाले। अखेर या होमेथॉनची सांगता झाली असून नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या गृह प्रदर्शनाला लाभलाय। प्रदर्शनाच्या यशस्वीततेसाठी मुख्य समन्वयक जयेश ठक्कर, अध्यक्ष अभय तातेड, सचिव सुनील गवांदे, सहसमन्वयक शंतनू देशपांडे, भूषण महाजन यांच्यासह भाविक ठक्कर, प्रशांत पाटील, पुरुषोत्तम देशपांडे, राजेंद्र बागड, अश्विन आव्हाड, अविनाश शिरोडे, शशांक देशपांडे, नितीन सोनवणे, मयूर कपाटे, उदय घुगे, हर्षद धांडे, अभय नेरकर, भूषण कोठावदे आदींनी परिश्रम घेतले। नरेडको आपण अतिशय म्हणजे मला क्रीडायला मी आलेलो होतो पूर्वी। नरेडकोला मी म्हटलं असं कसं काय झालं, म्हणजे म्हणजे जसं राष्ट्रवादीचं झालं तसं शिवसेनेचं झालं असं यांचंही झालंय, 2 झाले पुण्याचे हो बस किती झाले असं मला कळालं। चांगलं आहे आमच्याकडे, मला वाटतं आमच्याकडे असं होतं का तसं झालेलं आहे हरकत नाही। पण मला वाटतं यातूनही चांगली स्पर्धा स्ट्रॉंग तयार झालेली आहे आणि सुरुवातीला दीपकच्या स्टॉलला अजून सगळेच आहेत, तिथे एकूण एक आहेत। पण खरंच 12 कोटीचं घर आता आपण या ठिकाणी म्हणजे नाशिक किती वेगाने पुढे चाललेलं आहे आपण याची कल्पना करू शकता। आणि आता मुंबई पुण्यानंतर खरं लोकांचं लक्ष जास्त नाशिककडेच आहे। इथलं सगळं क्लायमेट, इथलं कल्चर, सगळ्या गोष्टी फक्त सगळा येणारा रस्ताचा जो विषय सोडला मुंबई नाशिक तोही आता होतोय, ब्रिजचं काम चाललेलं आहे। आणि मला वाटतं आपण त्या समृद्धी मार्गाला आता लवकर अटॅच होणार आहोत न्यू मुंबईतून। आणि मुंबईमध्ये सुद्धा आपण ज्या गतीने आपण 20 मिनिटामध्ये न्यू मुंबईला साऊथ मुंबईतून जाणार आहोत, त्यामुळे मला असं वाटतं की एक आगळं वेगळं महत्त्व नाशिकला पुन्हा प्राप्त होणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।